question. I've done a short breakdown. You want to see? I'm sleeping. डॉक्टर चोपड़ा, थेरेपी, काउंसलिंग, एनालिसिस, इतने सारे बड़े बड़े शब्द, एक्चुअली इनके सही मतलब क्या है? कॉमनली एक्सेप्टेड मेडिकल टर्म्स को डिफाइन करने के बाद इन सारे शब्दों का एक प्रॉपर मैप बनाया जा सकता है। अगर आपकी प्रॉब्लम और आपकी बीमारी उन डेफिनेशंस के अंदर पड़ती है तो आपका प्रोग्नोसिस ही आपका डायग्नोसिस बता देगा। फिर साफ हो जाएगा कि आपको इंटेंसिव थेरेपी की जरूरत है या सिर्फ काउंसलिंग की। आपको एक एनालिस्ट चाहिए या एक साइकाइट्रिस्ट। इट्स क्वाइट सिंपल एक्चुअली। It's very simple. ये लोग क्या बोल रहे हैं यार, कुछ नहीं समझ आ रहा। तो हम कैसे डिसाइड करें कि हमें कौन सी टाइप के डॉक्टर के पास जाना है, साइकियाट्रिस्ट और साइकोलॉजिस्ट? Each model has its own strengths and weaknesses. An individual may find one approach more appropriate than the other, depending on his personal preferences and the depth and severity of the problem presented. एक और मिनट ये सुनूंगा ना तो पागल हो जाऊंगा। This question is for Dr. Khan. Dr. Khan, how do you know if someone is crazy or normal? आप मुझे ले लीजिए। आप में से बहुत सारे ऐसे होंगे जो सोच रहे होंगे कि मैं थोड़ा सा क्रेजी हूँ, क्योंकि इतने फॉर्मल सेमिनार में मैं ये फटी हुई जीन्स पहन कर आ गया हूँ। सो am I crazy? Maybe. Or maybe. मुझे सिर्फ एक अच्छे स्टाइलिस्ट की जरूरत है। एक्चुअली क्रेजी बहुत ही डरावना शब्द है, क्योंकि यहां पर अभी भी स्टिल लोग ये समझते हैं कि दिमाग की प्रॉब्लम होना बहुत शर्म की बात है। बॉडी की प्रॉब्लम वो नॉर्मल है, क्योंकि सबको बता सकते हैं, हे गाइस आई एम इन द हॉस्पिटल, मुझे किडनी फेलियर है, लंग इन्फेक्शन, जॉन्डिस। लेकिन अगर दिमाग की प्रॉब्लम हो तो सारी की सारी फैमिली एकदम साइलेंट, पता है उसको ना, उसको जैसे दिमाग हमारी बॉडी का हिस्सा ही नहीं है। अभी मत हंसी, जोक तो अभी शुरू हो रहा है। यहाँ गोवा में मेरे माँ बाप सबको बताते थे कि मैं एक गायनाकोलॉजिस्ट हूँ, नॉट अ साइकोलॉजिस्ट। तो डॉक्टर की फैमिली वालों को भी सबको ये बताते हुए शर्म आती है कि उनका बेटा एक दिमाग का डॉक्टर है। एंड इमेजिन माय फ्लाइट, मेरे बहुत सारे प्रेग्नेंट रिश्तेदार मुझे गायनाकोलॉजिस्ट समझकर मेरी क्लिनिक पर फ्री चेकअप के लिए पहुंच गए। एंड यू नो व्हाट, मैंने भी 2-4 डिलीवरीज करी थी एक्स्ट्रा पॉकेट मनी के लिए। आई एम जस्ट किडिंग यू। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? असायलाच हवं, कारण तुम्ही आहात संवाद परिवारासोबत। आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की शाहरुख खान सायकोलॉजी बद्दल काय म्हणतोय। तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की शाहरुख खान एक्झॅक्टली काय म्हणतोय सायकोलॉजी बद्दल, या व्यवसायाबद्दल। हा जो सीन आहे तो डिअर जिंदगी हा शाहरुख खानचा आणि आलिया भट्टचा पिक्चर आहे। पूर्णपणे सायकोलॉजी, मानसशास्त्र या विषयाला वाहिलेला हा पिक्चर आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की सायकोलॉजीकडे अजूनही, म्हणजे या 21व्या शतकामध्ये 2023-24 मध्ये आपण आहोत, आजही या विषयाकडे एक कलंक म्हणून, एक स्टिग्मा म्हणून पाहिलं जातं। त्याच्याबद्दलचे बरेच गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये। तर मुळात आपण हे पाहूया की सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र म्हणजे काय। तर त्याच्या डेफिनेशन मध्ये जर का बघायला गेलं तर सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानवी विचार, भावना, वर्तन तसेच मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। म्हणजे हे असंच तयार झालेलं शास्त्र नाही, म्हणजे कुणाला तरी कुठल्या तरी शास्त्रज्ञाला, मानसशास्त्रज्ञाला वाटलंय त्याने काय सिद्धांत मांडलेत, असं हे शास्त्र नाहीये। त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा डेटा अनालिसिस या सर्व गोष्टी करून त्यांनी काही सिद्धांत, काही थेरीज मांडलेले असतात मानवी वर्तनाच्या संदर्भातल्या। तर आज आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला आजही या विषयासंदर्भात किती गैरसमज आहेत। 2017च्या एका डेटानुसार, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या एका डेटानुसार 10 पैकी 8 माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी नैराश्याला सामोरं जावं लागतं। म्हणजे 10 पैकी 8 म्हणजे 80% लोक त्यांच्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी नैराश्याला सामोरं जावं लागतं। तो एक त्यांचा पिरियड असतो। त्या कालावधीमध्ये जर का ते स्वतः त्यातून बाहेर पडू शकलेत तर ठीकच आहे, नाहीतर त्यांना कुणाच तरी मदत घ्यावी लागते। पण अजूनही आपण सायकोलॉजिस्टकडे जात नाही, कारण त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत, मुख्य गैरसमज आहेत तो हे जे सायकोलॉजिस्ट असतात हे वेड्यांचे किंवा ज्यांना मेंटल डिसऑर्डर किंवा मानसिक आजार असतात त्यांचे हे डॉक्टर असतात। तर असं काही नाही। ऍक्च्युअली मुळामध्ये जे आता मी म्हटलं की 10 पैकी 8 लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी सायकोलॉजिस्टची गरज असते, मानसशास्त्र
तर ह्या 8 लोकांपैकी एकदम 0.01% म्हणजे 10,000 लोकांच्या पाठीमागं 1 ते 2% लोक असे असतात. 10,000 लोकांच्या पाठीमागं काही मोजके 4 ते 5 लोक असे असतात की ज्यांना मानसिक आजार झालेला असतो किंवा त्यांच्यामध्ये जन्मताच काही मानसिक विकृती निर्माण झालेल्या असतात. पण ते बाकी त्यांचा जो पर्सेंटेज असतो ते खूप कमी पर्सेंटेज असतो आणि त्यांना खरंच औषधांची गरज असते, काही ट्रीटमेंटची गरज असते. पण बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ह्या नॉर्मल समस्या असतात, ज्या कौटुंबिक समस्या असतील किंवा करिअरच्या संदर्भातल्या समस्या असतील, नातेसंबंधातल्या समस्या असतील. तर त्याच्यासाठी आपण खरं म्हणजे काउन्सिलरची मदत घेतली पाहिजे, पण आपण घेत नाही. आपण जे भावनिक गुंतागुंत असते, आपली विचारांचा गोंधळ असतो, त्यासाठी आपण जात नाही. कारण का तर हे जे थोडेसे जे काही मोजके पर्सेंटेज आहेत डिसऑर्डरचे, त्यांना बघून आपण सगळ्यांना एक समान लेखतोय, आपण सगळ्यांना एका तराजूमध्ये मापतोय आपण. आणि त्याच्यामुळं गरज असताना सुद्धा म्हणजे हे खूप गंभीर विषय बनत चालल्यानंतर सुद्धा आपण सायकोलॉजिस्टची किंवा सायकियाट्रिस्टची गरज घेत नाही, आपण मदत घेत नाही आपण त्यांची. तर माझ्याकडे काही डेटा आहे, 2023चा एक डेटा आहे माझ्याकडे, संख्याशास्त्रीय माहिती आपण पाहूया. हा जो डेटा आहे तो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा 2023चा डेटा आहे. त्यांच्या एका अभ्यासानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की सायकॅट्रिस्ट यांची जी संख्या आहे भारतामध्ये ते 0.3 सायकॅट्रिस्ट 1 लाख लोकांच्या पाठीमागं फक्त 0.3 लोक आहेत. म्हणजे जर पर्सेंटेज मध्ये हे तर काढायला गेलं तर 100%ला म्हणजे 1 लाख लोकांच्या पाठीमागं 0.3 म्हणजे एक माणूस सुद्धा नाही, एक सायकॅट्रिस्ट सुद्धा नाहीये. ॲज कम्पेअर्ड टू 6.6 इन डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये 6.6 सायकॅट्रिस्ट आहेत 1 लाख लोकांच्या पाठीमागं. तर आयडियल हा रेशो आहे 1 सायकॅट्रिस्ट फॉर एव्हरी 8 to 10,000 पीपल. म्हणजे 8 ते 10,000 लोकांच्या पाठीमागं एक तरी सायकॅट्रिस्ट असायला हवा. हे आयडियल म्हणजे आदर्श एक तत्व आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट जे मानसोपचार तज्ञ जे आहेत ते भारतामध्ये 0.7 एवढे सायकोलॉजिस्ट आहेत 1 लाख लोकांच्या पाठीमागं. म्हणजे 1 लाख लोकांच्या पाठीमागं त्याचं जर का प्रमाण आपण पर्सेंटेज मध्ये काढायला गेलं तर कदाचित हे 10 ते 12 लाख लोकांच्या पाठीमागं एक सायकॅट्रिस्ट एवढं ह्याचं प्रमाण होईल. आणि त्याचबरोबर मेंटल हॉस्पिटल्स यांची जर का संख्या पाहायला गेलं तर 0.004 एवढे मेंटल हॉस्पिटल आपल्याकडे अवेलेबल आहेत 1 लाख लोकांच्या पाठीमागं. आणि जर का जगाशी कम्पेअर करायला गेलं तर जगामध्ये 0.04 एवढी त्याची संख्या आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठी गरज आहे आणि त्या गरजेच्या तुलनेत किती लोक ह्याच्यामध्ये काम करायला तयार आहेत किंवा काम करत आहेत सध्या. त्याच्यानंतर दुसरा एक डेटा आहे की काउन्सिलिंग सायकोलॉजी हा जो विषय आहे, हा एक काउन्सिलिंग सायकोलॉजी ह्याचं एक ग्रोथ आहे भारतामध्ये. किती मोठी ग्रोथ आहे आता सध्याच्या काळानुसार जर का बघायला गेलं तर अंदाजे 200 मिलियन म्हणजे 20 कोटी लोक चिंता आणि नैराश्याचा सामना करत आहेत. 2023चा डेटा सांगतोय की 20 कोटी लोक भारतामधली नैराश्य आणि चिंता याचा सामना करायला लागतात. त्याच्यानंतर स्टिग्मा म्हणजे एक कलंक किंवा नकारात्मक गोष्ट म्हणून भारतीय समाजात ह्या गोष्टीकडे पाहिलं जातं. आणि त्याच्यामुळं बऱ्याच कमी लोकांना लोक मानसोपचारासाठी सायकोलॉजिस्टकडे जातात. तिसरा आहे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट डिमांड, म्हणजे तिसरा मुद्दा आहे की 2026 पर्यंत ह्याची जी डिमांड आहे ती 22% वाढणार आहे. आता जेवढी गरज आहे त्याच्या 22% अजून वाढ होणार आहे. जवळजवळ भारतामध्ये 26 कोटी विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगची गरज आहे. त्याचबरोबर ह्या करिअर काउन्सिलिंगमुळं किंवा हे जे काउन्सिलिंग सायकोलॉजी हा विषय आहे, ह्या विषयामुळं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकण्याची क्षमता आहे या विषयामध्ये. समाजामध्ये फक्त मानसिक आरोग्यासाठी नाही तर आपले जे जीवन आहे ते अधिकाधिक चांगलं कसं करता येईल, परिस्थितीला समस्यांना कसं चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल किंवा आपली जी कार्यक्षमता ती कार्यक्षमता अजून कशी चांगल्या पद्धतीने वाढवता येईल, ह्याच्यासाठी ह्या विषयाचा खरं म्हणजे उपयोग होऊ शकतो. माझ्या विषयातले एक तज्ञ काही दिवसापूर्वी एक कार्यशाळा झाली होती आमची आणि माझे सहकारी बोलता बोलता एक म्हणले होते की खरं म्हणजे जसा आपला फॅमिली डॉक्टर असतो, प्रत्येक फॅमिलीचा एक फॅमिली डॉक्टर असतो, त्याच पद्धतीनं आजच्या काळाची गरज आहे की प्रत्येक फॅमिलीचा एक फॅमिली काउन्सिलर असायला पाहिजे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतरच आपण काउन्सिलर कडे जायचं असं न करता
छोट्या मोठ्या गोष्टींच्यासाठी म्हणजे करिअरच्या संदर्भातली काही समस्या असेल किंवा 10वी नंतर किंवा 12वी नंतर आता विद्यार्थ्यांना कुठे ऍडमिशन घेतलं पाहिजे त्याच्या संदर्भातली काही समस्या असेल किंवा लग्न करायचं आहे, लग्न करताना कसा जोडीदार निवडला पाहिजे, प्री मॅरिटल काउन्सिलिंग असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींच्यासाठी आपल्याला खरं म्हणजे तो एक तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला खूप मोठी सहाय्यकारी आपल्याला ठरू शकतो. त्यासाठी हे कन्सेप्ट खूप छान कन्सेप्ट आहे की प्रत्येक फॅमिलीचा एक फॅमिली काउन्सिलर असायला हवा. तर मला वाटतंय सायकोलॉजी बद्दल थोडंसं तुम्हाला आता अंदाज आला असेल आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काउन्सिलिंग प्रोसेस काय असते नक्की. म्हणजे ज्या वेळेला एखाद्याला वाटतं की आपण काउन्सिलरकडे जावं तर ते काउन्सिलरकडे गेल्यानंतर काउन्सिलिंग कशा पद्धतीने सुरुवात होते ते आपण पुढच्या म्हणजे भागामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.